मध्ये प्राणो ही वधू सगळ्यांपेक्षा वेगळी दिसते आणि आम्ही लगेच ओळखतो की नाही ही वधू आहे. हालेलुया. एखादी स्त्री आहे, विधवा आहे, विधवा माता आहे, तिच्या कपड्यांवरून तिच्या राहण्यावरून आम्ही लगेच लक्षात घेतो की ही विधवा माता आहे. बरोबर. एखादी कुमारी आहे, तिच्या राहण्यावरून किंवा तिच्या कपड्यावरून आम्ही ओळखतो की ही कुमारिका आहे. सो भाषा प्राणो मी बघतो की बऱ्याचदा प्राणो पोशाखातून अनेक गोष्टी प्राणो इतरांच्या समोर मांडल्या जातात. आम्ही बघतो की सुरुवातीच्या काळामध्ये प्राणो आम्ही बघतो की अबशालोमची एक बहीण होती तामार आणि आम्ही बघतो की ती पायघोळ झगा घालायची. हालेलुया. ज्यावेळेस प्राणो मी बघतो की अम्मोन नावाचा तिचा सावत्र भाऊ तिच्यावर ज्यावेळेस कुकर्म करतो प्राणो, त्यावेळेस ती तो आपला झगा जो आहे तो फाडून प्राणो रस्त्याने रडत चालते. तर त्यावेळेसच्या ज्या कुमारिका होत्या प्राणो आम्ही बघतो की त्या काय करायच्या, पायघोळ झगा घालायच्या आणि त्यावरून समजलं जायचे की ह्या कुमारिका आहेत. हालेलुया. त्याचबरोबर प्राणो मी बघतो की विधवेचे वस्त्र पण त्या घालायच्या. आम्ही बघतो की वेगवेगळ्या ज्या स्त्रिया विधवा असायच्या त्यांच्यासाठी पण वेगळे वस्त्र असायचे. आम्ही बघतो की एक स्त्री आम्हाला बायबलमध्ये पाहिली मी ती तामार, यहूदाची सून. ज्यावेळेस प्राणो तिला समजलं की आपला सासरा यहूदा आलेला आहे, तिने आम्ही बघतो की जी व्याभिचारी स्त्री आहे तिच्यासारखा पोशाख तिने केला आणि वाटेवरती जाऊन बसली. बरोबर. फक्त पोशाखामुळे यहूदाचं लक्ष तिच्याकडे गेलं. जर विचार करा, ती जर ती विधवाच्या पोशाखातच असते तर यहूदाने तिच्याकडे बघितलं असतं का? जर आमचा पोशाख प्राणो हा इतरांना आकर्षित करणारा किंवा इतरांना मोहात पाडणारा असा आमचा पोशाख असू नये. सो आम्हाला साजेल, आम्हाला शोभेल असाच आमचा पोशाख असा. कित्येक प्राणो आम्ही बघतो की ज्या मुलींना वगैरे बघितलं प्राणो तर खूप काही असे पोशाख केलं जातं की त्याच्यातून बरंचसं अंग प्रदर्शन होतं. तर बघणारेही लोक त्यांच्याकडे बघतात की नाही. आणि तुम्ही तर बघताय न्यूजपेपरला वगैरे तुम्ही वाचत असाल प्राणो की किती भयंकर भयंकर घटना घडत आहेत. कुठेतरी प्राणो ह्या गोष्टी त्याला कारणीभूत ठरत आहेत. म्हणून प्राणो एक स्त्रीचा जो पेहराव किंवा तिचा जो पोशाख असावा प्राणो तो तिला साजेल, शोभेल असा असावा. आणि मी बघतो की प्राणो खूप काही गोष्टी परमेश्वर प्राणो आम्हाला या पोशाखाच्या द्वारे शिकवतो प्राणो की आम्ही बघतो की कशा प्रकारे प्राणो यहूदा आणि तामारमध्ये त्या गोष्टी घडल्या. ह्या सगळ्या आम्हाला पाहायला मिळतात आणि त्या फक्त पोशाखामुळे घडल्या. हालेलुया. आणि नंतर यहूदाला समजलं की त्या आपली सून आहे. सो आम्ही बघतो की ही पोशाख जे आहे प्राणो ह्या अनेक गोष्टीसाठी कारणीभूत ठरू शकतात. अनेक मोहाला प्राणो ते प्रवृत्त करू शकतात. म्हणून प्राणो आपला पोशाख जो असावा तो सभ्य किंवा प्राणो आपल्याला साजेल असाच असावा. आम्ही बघतो की प्राणो रिबेका, रिबेका कोण आहे? कोण आहे सांगा बरं? इसाकाची पत्नी. ज्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की अबीएझर जो आहे तो प्राणो आम्ही बघतो की रिबेकेला घेऊन येतो आणि ज्यावेळेस प्राणो रिबेका येत असताना प्राणो मी बघतो की पुढून इसाक येतो प्राणो. ज्या प्रकारे उत्पत्ती 24 आणि 65 मध्ये आम्हाला पाहायला मिळतो. उत्पत्ती 24:65. ओके. सो या वचनामध्ये प्राणो रिबेकेच्या जीवनातून एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते प्राणो. ती म्हणजे प्राणो ज्यावेळेस आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं की तिने त्या सेवकास विचारिले, हा रानात आपणा समोर येत आहे, हा आहे तो कोण? सेवक म्हणाला, हा माझा धनी. तेव्हा तिने बुरखा घेऊन आपले अंग झाकले. प्राणो आम्ही रिबेकेच्या जीवनातून ही गोष्ट शिकू शकतो प्राणो की आमचं अंग जे आहे प्राणो ते कसं असावं? कसं असावं? जोरात सांगा.
सगळ्यांना जर आम्हाला वाटत असेल की परमेश्वराने पण अशा प्रकारे आमच्या जीवनाचा उपयोग करावा, तर प्रियांनो आजपासून हे लक्षात ठेवा की आमच्या छोट्या मोठ्या गोष्टीकडे परमेश्वराचं लक्ष आहे. आम्ही इतरांना मदत करतोय का? आम्ही हार्डवर्कर आहोत का? आमच्यामध्ये संयम आहे का? आम्ही प्रवास करण्यासाठी तयार आहोत का? हालेलुया. सो ह्या सर्व गोष्टी परमेश्वर पाहत असतात. सो आम्ही बघितलं की प्रियांनो रिबेकाचं जीवन आम्हाला शिकवतं प्रियांनो की रिबेकाची ज्यावेळेस प्रियांनो तिने इसाकाला बघितलं प्रियांनो, त्यावेळेस तिने आपलं अंग काय केलं? झाकून घेतलं. या गोष्टी खूप काही शिकवतात प्रियांनो आम्हाला की एका स्त्रीचं जीवन कसं असेल. त्याचबरोबर प्रियांनो तिच्या केशभूषेबद्दल पण आम्हाला पाहायला मिळतं की तिची केशभूषा देखील कशी असावा? तिला साजेल असावी. त्यानंतर प्रियांनो आम्ही बघतो की डोळे पण खूप बोलतात बरं का. बोलतात की नाही? बोलतात ना. तुम्ही म्हणाल की सिस्टर बोलण्याचं काम तर तोंडाचं आहे. पण तुमच्या मुलांनी काही चुकी केली आणि तुम्ही जर फक्त डोळे त्यांच्याकडे असे करून बघितले तरी त्यांना समजून जातं की आई आता रागवली. आहे की नाही? बरोबर. सो एखाद्या वेळेस प्रियांनो खूप दुरून तुमचं मुलगा किंवा तुमचे आप्तजन आले आणि ज्या वेळेस प्रियांनो तुम्ही त्यांना बघता, तुमच्या डोळ्यामध्ये जो आनंद आहे किंवा तुमचे जे डोळे बोलतात ना, ते सांगतात की तुम्हाला बघून आम्हाला आनंद झाला. कधी कधी न आवडणारे पाहुणे जर घरी आले की नाही, डोळ्यावरून कळून जातं की नाही याला आवडलेलं. सो डोळे खूप काही गोष्टी बोलतात. बरोबर आहे की नाही? आनंद असेल, दुःख असेल, राग असेल, मत्सर असेल, ह्या सगळ्या गोष्टी प्रियांनो मी बघतो की डोळ्यातून दिसून येतात. सो आम्ही ज्या प्रकारे बघतो प्रियांनो की हे जे डोळे असतात ना ते कसे असतात, ज्या प्रकारे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं नीती 6:25. नीती 6:25. ओके. सो नेत्र जे आहे ना प्रियांनो ते वश करणारे असतात. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, अनेकदा काही गोष्टी फक्त नेत्रानेच कळतात. की नाही? बरोबर आहे का? सांगण्याची गरज आहे का? खूप काही गोष्टी घडतात प्रियांनो. सो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की तू आपले चित्त तिच्या सौंदर्यास पाहून लोलुप्त होऊ देऊ नको, तिच्या नेत्र कटाक्षाला वश होऊ देऊ नको. जे नेत्र असतात ना प्रियांनो ते मोहित करणारे असतात. की नाही? बरोबर आहे की नाही? या नेत्राच्या इशाऱ्याने देखील अनेक गोष्टी घडतात. पाप हे सुद्धा नेत्रानेच घडतं. बऱ्याचदा अनेक अशा गोष्टी आम्ही बघतो की प्रियांनो ज्याद्वारे प्रियांनो पापासाठी उद्युक्त होतो किंवा पापासाठी प्रवृत्त होतो. म्हणून प्रियांनो आमचे डोळे निर्दोष असणं खूप गरजेचं आहे प्रियांनो. आणखी प्रियांनो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्रियांनो नीती 4:25. ओके. सो या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुझे डोळे नीट पुढे पाहू. बऱ्याचदा कधी कधी प्रियांनो आम्हाला सवय असते इकडं तिकडं बघण्याची, है ना? नको त्या गोष्टीकडे बघण्याची. परंतु देवाचं वचन सांगतं की आमचे नेत्र कसे असायला पाहिजे? कसे असायला पाहिजे? पुढे पाहणारे. कारण परमेश्वर म्हणतो की मी तुझ्या पुढे चालणारा परमेश्वर आहे. म्हणजे आमचे नेत्र जे आहे प्रियांनो ते प्रभूला पाहणारे असायला, इतरांकडे नाही. कोण काय करतंय, कसं वागतंय, आम्हाला ह्या गोष्टीकडे पाहायचं नाही. तर आमचे डोळे जे आहे प्रियांनो हे पुढे नीट पाहणारे, उजवी डावीकडे बघणारे नाही प्रियांनो. तर आमचे डोळे हे नीट पाहणारे असायला पाहिजे आणि तुझ्या पापण्या तुझ्या पुढे सरळ राहू. हालेलुया. सो प्रियांनो खूप काही गोष्टी डोळ्याच्या संदर्भात वचनामध्ये लिहिलेल्या आहेत. आम्ही बघतो की जो योब आहे तो त्याच्या वचनामध्ये लिहितो की मी माझ्या डोळ्याशी करार केलेला आहे, मी माझी नजर एखाद्या कुमारिकेवर कशी जाऊ देऊ. सो प्रियांनो आम्ही देखील आमच्या डोळ्याशी नजरेशी करार करायला पाहिजे प्रियांनो की नको त्या गोष्टीकडे आमची नजर जाता कामा. जे योग्य आहे, जे नीट आहे, जे सरळ आहे त्याकडेच आमची दृष्टी जाणं गरजेची आहे. जर आमचा डोळा निर्दोष असला तर आम्ही संपूर्ण शरीर आमचं काय असेल? निर्दोष असेल. म्हणून प्रियांनो आम्ही आमच्या डोळ्यांना सांभाळणं गरजेचं आहे. आमच्या डोळ्यांशी प्रियांनो करार करणं गरजेचं आहे. कारण आमचे डोळे प्रियांनो हे मोहित करणारे असतात, वश करणारे असतात.
फक्त तुझ्याकडे लागलेले असू दे. माझ्या डोळ्यांना प्रभू तू असं बनव की ते फक्त तुझ्याकडे बघतील. या जगातल्या गोष्टीकडे, आकर्षणाकडे, प्रलोभनाकडे, कुठल्याही गोष्टीकडे माझे डोळे जाणार नाही, माझी नजर जाणार नाही. आम्ही बघतो की आखान, ज्यावेळेस प्रियांनो आम्ही बघतो की यहोशवा आणि इस्रायल लोकांनी लूट आणली, आखानाने प्रियांनो आपली नजर विटावर एक शिणारी झगा याच्यावर त्याची नजर गेली. तो म्हणतो की मी त्या फक्त पाहिल्या, त्या पाहिल्या आणि लोभ सुटला. पाहणं साधारण नाही बरं का, या पाहण्याने खूप काही गोष्टी घडतात आणि आम्ही बघतो की त्याचा किती भयंकर परिणाम आखाणाला भोगावा लागला. बरोबर की नाही? वाचले तुम्ही यहोशवाच्या पुस्तकामध्ये? असेल तर तुम्हाला नंतर रेफरन्स हवा असेल ते तुम्ही. तो म्हणतो की मी फक्त त्या वस्तू पाहिल्या आणि त्या वस्तू पाहिल्या आणि मला लोभ आला. बऱ्याच वेळेस प्रियांनो असंच होतं की आम्ही फक्त बघतो आणि त्या गोष्टीचा मोह आम्हाला होतो आणि त्या गोष्टी प्रियांनो आमच्या मरणासाठी सुद्धा कारणीभूत ठरतात. जसं प्रियांनो आम्ही बघतो की यहोशवाच्या काळामध्ये प्रियांनो ते बघणं आणि त्याद्वारे ते वस्तू घेणं त्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलं. आम्ही काय पाहतोय, कोणाकडे पाहतोय, कसं पाहतोय, कुठल्या नजरेने पाहतोय, ह्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. योग
आशीर्वाद बायबल मधल्या ज्या स्त्री आहेत त्यांना दिल्या त्या निश्चित परमेश्वर आम्हाला देईल. एका आईच्या भूमिकेत आहोत. जर आम्ही शल्मोनासारखं आमच्या लेकरांना ज्ञानात वाढवतोय, बुद्धीत वाढवतोय, निश्चित येणाऱ्या काळात आमचे लेकर शल्मोनासारखे तयार होतील. मोशेच्या आईने जसा विश्वास आपल्या लेकराच्या बाबतीमध्ये केला आणि तिच्या विश्वासामुळे इस्रायलाला एक खूप मोठा बायबलचा नायक, बायबलचा हिरो मोशे मिळाला. जर तिने विश्वासाने मोशेला लपून ठेवलं नसतं तर इस्रायलाचं नेतृत्व करणारा कदाचित जन्मास आला नसता. एक आईची भूमिका खूप महत्वाची आहे आपल्या कुटुंबासाठी. परमेश्वराचं वचन प्रत्येक गोष्टीबद्दल आम्हाला शिकवतं की एक स्त्रीचं जीवन, एक व्यावहारिक जीवन तिचं कसं असावं. आम्ही बघतो की या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं नीती 14 आणि 1 मध्ये की प्रत्येक सुज्ञ स्त्री आपलं घर बांधते, पण मूर्ख स्त्री आपल्या हाताने काय करते? पाडून. म्हणजे हात काय करतं? बांधण्याचं काम करतं आणि हात काय सांगा? पाडून टाकण्याचं पण काम. बांधकाम करणारे पण हातच असतात आणि ठोकून खाली पाडणारे पण काय असतात? हालेलुया. आम्हाला कसं आवडेल? बांधणारे हात आवडतील का पाडणारे आवडतील? बांधणारे. आज प्रभूला म्हणूया की प्रभू माझ्या हाताला आशीर्वादित कर. माझं कुटुंब बांधणार, माझं घर बांधणारे हात मला तू दे की मी ख्रिस्तामध्ये माझ्या घराचं बांधकाम करेन आणि ख्रिस्त या खडकावर माझं घर बांधल्या जाईल. जोरदार टाळ्या प्रभू सगळ्यांसाठी. आणखी एक स्त्रीचे जे हात आहेत ते कसे असावे याबद्दल बायबलमध्ये मला वचन पाहायला मिळतं. नीती 31 आणि 17. सो या ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की एका स्त्रीचे जे हात किंवा तिचे जे बाहू आहेत ते कसे असायला पाहिजे? काम करणारे. कसे असायला पाहिजे? जोरात सांगा. तुम्ही म्हणाल की आम्ही काम करत नाही का? आम्ही प्रत्येक जण काम करतो. मी पण खूप काम करते, पण माझ्याबद्दल असं समज आहे की मी कामच नाही करत, परंतु मी सगळे काम करते. म्हटलं तर तुम्ही पास्टरांना विचारा, सगळे काम करते. आम्ही बघतो की जी स्त्री आहे तिचे बाहू किंवा तिचे हात जे आहे ना ते कसे पाहिजे? नेटाने काम करणार, सैल हाताने नाही. म्हणजे ती काम करणारी असेल. बऱ्याचदा कधी कधी काही स्त्रिया आम्ही बघतो की त्यांना खूप कंटाळा येतो कामाचा. परंतु परमेश्वराला अशी स्त्री आवडते का? आवडते का? कुठली स्त्री आवडते? जी नेटाने आपल्या बाहूने काय करते? काम करते. आणखी नीती 31 आणि 13. सो या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ती लोकर व ताक खटपटीने मिळवते, ती आनंदाने आपल्या हाताने काम. तुम्ही करता की नाही आनंदाने? किती जण करतात बरं? बघा बरं, आनंदाने काम करतात. खरंच करत असेल तर चांगली गोष्ट. देवाचं वचन आम्हाला काय शिकवतं की ती काय करते? आनंदाने करते. चिडत चिडत करते का? आरडाओरडा करत करते का? आम्ही पण ज्यावेळेस काम करतो कसं करायला पाहिजे? जरा सांगा. करणार ना? विश्वास आहे कारण देवाचं वचन आम्हाला शिकवत आहे की आम्ही जे काम करायला पाहिजे ते काम आम्ही कसं करायला पाहिजे? आनंदाने आणि आपल्या हाताने. कारण ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ती लोकर व ताक खटपटीने मिळवते आणि आनंदाने आपल्या हाताने काम करते. सो आम्ही बघतो की ह्या ठिकाणची जी स्त्री आहे ती खटपट करणारी आहे. ती आळशी बसून राहते का? नाही, ती काहीतरी खटपट करते, काहीतरी काम ती करते. सो आम्ही बघतो की एका स्त्रीने आम्ही बघतो की ती काम करणारी असावी, खटपटीने काम करणारी असावी आणि आनंदाने आपल्या हाताने काम करणारी असावी. ज्यावेळेस तुम्ही आनंदाने कराल
ओके, या वचनामध्ये आम्ही बघतो की प्रियांनो हाताबद्दल लिहिलेलं आहे की तिचे हात शृंखला आहे. शृंखला म्हणजे साखळी. काय आहे? सो काही स्त्रियांचे हात बर का असे असतात की ते उघडलेच जात नाही, कारण ते साखळीने काय असतात, बांधले जातात. हालेलुया. देवाचा आत्मा सांगतो की तू दे, पण नाही, नको, राहू द्या, हे काम येत. परंतु प्रियांनो एका ठिकाणी मी देवाचं वचन वाचलं प्रियांनो. त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला असं सांगतं, नीती 11 आणि 24. नीती 11:24. ओके, या वचनामध्ये लिहिले की एक इसम व्यय करीतो तरी त्याची वृद्धी होती, एक वाजवी पेक्षा फाजील काटकसर करतो तो भिकेस लागतो, उदार मनाचा समृद्ध होतो, जो पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल. सो या ठिकाणी प्रियांनो वचनामध्ये लिहिलेलं आहे की काही जण असे असतात प्रियांनो, ते जास्त काटकसर करतात. काटकसर करणं चांगलं आहे की नाही? स्त्रियांच्या बाबतीमध्ये ही बाब जास्त पाहायला मिळतात की त्या पुरुषापेक्षा जास्त काटकसरी असायला हवं, बरोबर? कारण देवाचं वचन एका ठिकाणी सांगतं की मूर्ख मनुष्य काय करतो, फन्ना उडवतो, म्हणजे उडून देतो. परंतु तो सुज्ञ आहे, त्याच्या घरामध्ये काय असतो, साठा असतो, तेलाचा साठा असतो. सो साठा करणं चांगली गोष्ट नाही का? आहे, पण इतका पण करू नये, की नाही? काही जण असतात की जे फक्त साठाच करतात पण त्याचा उपयोग घेत नाही. या ठिकाणी प्रियांनो देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की एक इसम व्यय करीतो तरी त्याची वृद्धीच होते, एक वाजवी पेक्षा फाजील काटकसर करतो तो भिकेस लागतो. म्हणून प्रियांनो देवाच्या बाबतीत आम्ही मुळीच काटकसर करू नये. हालेलुया. देवाला फाजील काटकसर नाही. कधी कधी आम्हाला वाटतं की कसर केली, जमाजम केली तर आम्ही समृद्ध होऊ, परंतु देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की एक इसम व्यय करीतो त्याची वृद्धी होते, एक वाजवी पेक्षा फाजील काटकसर करतो. वाजवी पेक्षा जितकं करायचं तितकंच करायचंय, अधिक आम्हाला करायचं. पण कधी कधी प्रियांनो नको त्या ठिकाणामध्ये आम्ही काटकसर करतो, आणि ही गोष्ट तर देवाच्या बाबतीत मुळीच होऊ नये. परमेश्वरासाठी आमचे हात प्रियांनो सढळ असायला हवे, आमचे हात हे मोकळे असायला हवे. जर आम्ही प्रभूसाठी आमची मूठ उघडत नाही तर अजूनही आमचे हात बांधलेले आहेत, अजूनही आमच्या हातामध्ये शृंखला म्हणजे साखळी आहे. हालेलुया. जर तुमचा हात प्रभूसाठी बंद असेल तर त्याचाही हात तुमच्यासाठी तसाच असेल. तुम्ही ज्या मापाने द्याल त्याच मापाने काय होईल, परत मिळेल. जर आमचा हात प्रभूसाठी बंद होता तर मग प्रभू आमच्यासाठी उघडेल का? हो, उघडेल का? आम्ही जसं देतोय तसंच प्रभू देणार. द्या म्हणजे आम्ही मूठ बंद केली, परमेश्वराला म्हणतो देवा तू आम्हाला आशीर्वादित कर, प्रभू देईल का? पण आम्ही जर दाबून मापून देतोय तर प्रभू पण आम्हाला तसंच देईल. म्हणून प्रियांनो आम्ही फाजील काटकसर करू नये. देवाने आम्हाला जगण्यासाठी दिलेले आहे प्रियांनो, आणि हे जीवन एकदाच मिळतं प्रियांनो, आणि परमेश्वराने आम्हाला उपभोगण्यासाठी, आनंद देण्यासाठी, सगळ्या गोष्टी परमेश्वराने आम्हाला उपभोगण्यासाठी दिल्या. प्रियांनो आमच्या जीवनामध्ये आम्ही असेही काही लोक बघितलेले आहे की ते इतके काटकसरी होते की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रियांनो कधी त्यांनी खाल्लं नाही किंवा चांगले कपडे घेतले. एका व्यक्तीबद्दल तुम्हाला सांगू इच्छिते प्रियांनो, ती व्यक्ती इतकी काटकसर करायची की कधी काही खावंशी वाटलं तरी ती खात नव्हती, किंवा चांगले कपडे घेत नव्हते, किंवा राहणं नव्हतं. आणि एक वेळेस प्रियांनो त्यांचा असाच अपघात झाला, आणि अपघातामध्ये प्रियांनो ते मरण पावले. भरपूर बँक बॅलन्स होतं, परंतु प्रियांनो ते कधीच मनासारखं जगले, कधी वाटेल ते त्यांनी खाल्लं नाही. मला सांगा परमेश्वराने ह्या सगळ्या गोष्टी, हे आशीर्वाद कशासाठी दिलेले आहेत? जगण्यासाठी दिलेले. ठीक आहे, तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी किंवा सुखदुःखासाठी तुम्ही बॅलन्स करता, तुम्ही साचून ठेवता, ही गोष्ट चांगली आहे. परंतु प्रियांनो देवाचं वचन सांगतं आम्ही फाजील काटकसर करू नये. हालेलुया. मरणानंतर त्या गोष्टीचा उपयोग होईल का जे आम्ही साचून ठेवलेला आहे? हालेलुया. तुम्ही तुमच्या लेकरांसाठी
हातच प्रियानो देवाच्या कामामध्ये उपयोगी असणारे हात असावे. हेच हात प्रियानो परमेश्वराला आवडतात. हालेलुया. मग आम्ही प्रभूसाठी आमचे हात उघडणार की नाही, आमची मूठ उघडणार की नाही प्रियानो. हालेलुया. जे हात प्रभूने आमच्यासाठी दिलेले आहे प्रियानो, या हाताने आम्ही प्रभूचं काम, आमच्या कुटुंबाचं काम जे आहे आम्हाला नेटाने करायचं आहे. कारण देवाने हे हात आम्हाला काम करण्यासाठी दिलेले आहे. फक्त आमच्या घरापुरतंच आम्हाला काम करायचं नाही, तर प्रभूचं पण काम आम्हाला करायचं आहे. हे हात फक्त आमच्या कुटुंबापुरते मर्यादित देवाने दिलेले नाही प्रियानो. तर देवाचे उपयोग आहे की ह्या हाताचा उपयोग त्याच्या कामासाठी, त्याच्या सेवेसाठी व्हावा. आणखी प्रियानो बायबल आम्हाला शिकवतं की आमचे पाय कसे असावे. हालेलुया. कसे असायला हवे? सुवार्ता सांगणारे. हालेलुया. आणखी प्रियानो एक वचन बायबल मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, नीती 7:11. वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो की एका अशा स्त्रीच्या पायाबद्दल हे देवाचं वचन आम्हाला सांगतं की ती वाचाळ व स्वच्छंदी असून तिचे पाय घरी टिकत नाही. एक पाय आहे जे सुवार्ता सांगणार, एक मनोरम पाय आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की देवाचं वचन दोन्ही प्रकारे बोलतं आहे की नाही. चांगल्या गोष्टी पण देवाचं वचन दाखवतं आणि ज्या वाईट गोष्टी आहेत ते पण देवाचं वचन दाखवतं. या ठिकाणामध्ये आम्ही बघतो प्रियानो, वचन आम्हाला सांगतं की ती वाचाळ, वाचाळ म्हणजे जास्त बडबड करणारी. काही जण असतात प्रियानो खूप जास्त बडबड करतात, जोराने बोलतात प्रियानो. तुम्हाला कधी असा अनुभव आला की तुम्ही कुठेतरी बाहेर गेलात आणि एखादी स्त्री असते प्रियानो किती जोरात बोलते, एकदम ओरडून किंवा जोराने गप्पा मारणं, आणि याच्यामुळे सगळ्या लोक त्या स्त्रीकडे बघतात. झालंय असं कधीतरी लग्नामध्ये किंवा कुठेतरी तुम्ही गेलाय मार्केटमध्ये वगैरे, जातं का नाही लक्ष की नाही? वाचाळता. ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ती वाचाळ व स्वच्छंदी असून तिचे पाय घरी टिकत, सतत इथून तिथे, तिथून इथे, इकडे तिकडे. घरामध्ये काही चित्त लागत. देवाचं वचन सगळ्या गोष्टीबद्दल बोलतं बरं का. देवाचं वचन खूप व्यावहारिक आहे. ज्या चांगल्या स्त्री आहे ना, जे सुवार्थ गाजवणाऱ्या स्त्री आहे, किंवा प्रियानो मी बघतो की जे सुवार्थ सांगणारे आहे, त्याच्या पायाला परमेश्वराच्या वचनामध्ये मनोरम म्हटलेलं आहे की नाही. जे सुवार्थ घेऊन येणारे पाय आहे ते कसे आहे? मनोरम म्हटलेलं आहे. परंतु प्रियानो असेही पाय आहेत जे वाईटाकडे जाणारे आहेत. असेही पाय बायबलमध्ये दाखवून दिलेले आहे की जे पाय घरी कधी टिकत. हालेलुया. होतंय का असं? बघतोय का आम्ही? काहींच्या जीवनामध्ये आम्ही बघतो की आमच्या आजूबाजूला असेल, शेजारी असले प्रियानो, अशा काही स्त्री असतात प्रियानो की त्या घरामध्ये स्वतःला गुंतून ठेवत नाही, तर त्या बाकी इतर गोष्टी करत असतात. शेजाऱ्यांच्या घरी जाणं, इकडे जाणं, तिकडे जाणं, इकडे गप्पा, तिकडे गप्पा, हे ते अनेक काम करत असतात. त्याचं मन घरात लागत नाही. पाय जे चलबिचल चालू असते की कधी मी बाहेर जातो, कधी एकदाचं काम होतं, कधी मी बाहेर जातो. ते पाय आहे प्रियानो, जे पाय घरामध्ये टिकत नाही. ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ती वाचाळ व स्वच्छंद असून तिचे
माहिती का, ज्यांच्या घरी कधी पाऊल टिकत ते शेजाऱ्यांकडे जातील, इकडे तिकडे जातील. आणि ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की शेजाऱ्याच्या घरी आपले पाऊल विरळा टाक, म्हणजे कधीतरी तू जा. तू जर वारंवार त्या ठिकाणी गेला तर तुझा कंटाळा त्यांना येईल. म्हणून प्रियांनो, देवामध्ये असणाऱ्या प्रत्येक स्त्रीने ह्या गोष्टीचं भान राखणं गरजेचं आहे की तिचे पाऊल कसे आहे, तिचे पाऊल स्थिर आहे का तिचे पाऊल न टिकणारे आहे, घरामध्ये न थांबणारे आहे. सो प्रियांनो, आम्ही बघतो की बऱ्याचदा आम्ही घडी घडी जर कोणाच्या घरी गेलो प्रियांनो, वारंवार त्यांच्या घडी घरी तर प्रियांनो तो आदर, तो रिस्पेक्ट प्रियांनो आपल्याबद्दल मुळीच राहत नाही. म्हणून प्रियांनो, पाहुणे असू द्या किंवा इतर कोणीही असू द्या प्रियांनो, आम्ही त्यांच्याकडे कधीतरी विरळ कधीतरी त्यांच्याकडे गेलो तर त्या ठिकाणी आमचा मान होईल, सन्मान होईल. परंतु आम्ही सातत्याने वारंवार जातोय प्रियांनो, तर त्या ठिकाणी आपला काय येईल, कंटाळा येईल. म्हणून प्रियांनो, देवाचं वचन प्रत्येक गोष्ट आम्हाला शिकवतं प्रियांनो की शेजाऱ्याच्या घरी आपले पाऊल विरळा टाक, नाहीतर त्याला कंटाळा येऊन तो तुझा द्वेष करील. असं होता कामा नये प्रियांनो की आमच्या जाण्याने कोणाला तरी द्वेष निर्माण होईल किंवा आमचं जाणं एखाद्याला आवडणार नाही. म्हणून प्रियांनो, आम्ही अगोदरच ह्या गोष्टीची दक्षता घेणं गरजेचं आहे की आम्ही त्या घरामध्ये शेजाऱ्याकडे असू द्या, फक्त शेजाऱ्यांच्याच बाबतीत नाही तर नातेवाईकांच्या बाबतीत असेल किंवा इतरांच्या बाबतीमध्ये असेल प्रियांनो, किंवा मुलीच्या घरी असेल किंवा इतर कोणाच्याही घरी असेल, आमचं जाणं कसं असायला, तुरळक हवं. तुरळक म्हणजे कधीतरी. तुम्ही कधीतरी गेले तर विचार करा किती आदर तुमचा होईल. आणि दर रविवारी तुम्ही जाल, दर आठवड्याला जाल, आवडेल का त्यांना? काय म्हणतील ते? काय म्हणतील ते तुमच्या? हे चालूच असतात है ना. आम्हाला आवडेल का आमच्याबद्दल असं बोललेलं? किंवा कोणीतरी आमचा कंटाळा केलेला आम्हाला आवडेल का? आम्ही गेलोय, त्या व्यक्तीला आनंद झाला, ती व्यक्ती बसेल आमच्यासोबत गप्पा करते, ह्या गोष्टीने आम्हाला आनंद, बरोबर. पण हे कधी होईल, जर आम्ही कधीतरी गेलो तेव्हा. म्हणून प्रियांनो, आमचं जाणं नातेवाईकांकडे असू द्या किंवा शेजाऱ्यांकडे असू द्या, आमचं जाणं कसं पाहिजे, विशेष म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत बरं का. कारण देवाची ही इच्छा आहे की एका स्त्रीचं जीवन असं असायला पाहिजे की तिच्या जाण्याने, तिच्या वारंवार जाण्याने कोणालाही त्रास होऊ कामा नये किंवा आम्ही जाऊन इतरांच्या घरामध्ये सबढब करता कामा नये. आमचं जाणं प्रियांनो हे मोजकं, थोड्या वेळापुरतं, थोडंसं मर्यादित बोलणारं आमचं असं. जर आम्ही वारंवार जातोय आणि तिथल्या घरामध्ये इंटरफेअर करतोय, त्यांच्या पर्सनल गोष्टीमध्ये आम्ही दखल देतोय, तर कदाचित ती पुढची व्यक्ती आम्हाला एखाद्या वेळेस काढून देईल, बरोबर. म्हणून आम्ही कधीही कोणाच्या घरी जाऊन प्रियांनो, त्यांच्या शेजाऱ्या किंवा इतर कोणाच्या प्रियांनो आम्ही पर्सनल गोष्टीमध्ये मुळीच आम्ही कधी पडू नये आणि वारंवार आम्ही त्या घरामध्ये जाऊ नये की ज्याद्वारे आमच्याबद्दल द्वेष निर्माण होईल. म्हणून प्रियांनो, आमचं पाऊल जे आहे, आमचं पाऊल प्रियांनो आम्ही सांभाळणं गरजेचं आहे. हालेलुया. सो आणखी प्रियांनो, आम्ही बघतो की ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रियांनो, नीती याचा 3रा अध्याय वचन 26, नीती 3:26. सो आम्ही बघतो की बऱ्याचदा प्रियांनो आमचे पाय एखाद्या गोष्टीमध्ये गुंततात प्रियांनो, पापात गुंततात. परंतु ज्या वेळेस प्रियांनो परमेश्वराला प्रियांनो आम्ही आमच्या समोर ठेवला आहे, तर प्रियांनो परमेश्वर जो आहे तो आम्हाला कदापिही कुठल्याही गोष्टीमध्ये गुंतू देणार नाही. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं, कारण परमेश्वर तुझा रक्षण करता होईल, तो तुझा पाय गुंतू देणार कुठल्याच गोष्टीत, मोहामध्ये नाही, पापामध्ये नाही, कुठल्याही प्रियांनो जी गोष्ट देवाच्या विरोधात आहे प्रियांनो, त्या कुठल्याच गोष्टीमध्ये परमेश्वर आमच्या पायाला गुंतू देणार नाही. तर आमचा परमेश्वर आमच्या पायाला काय करेल, सांभाळून ठेवेल. हालेलुया. कारण देवाचं वचन हे आमच्या पावलाकरिता काय आहे, हालेलुया. म्हणून प्रियांनो, आमच्या पायाला प्रियांनो आम्ही प्रियांनो गंभीररित्या त्याकडे लक्ष देणं गरजेचे आहे की आमचे पाऊल कुठे जातात. कारण प्रियांनो परमेश्वर जो आहे तो प्रत्येक ठिकाण सुद्धा मोजणार आहे, आमची भटकंती सुद्धा मोजणार आहे. ज्या ज्या ठिकाणी आमचे पाऊल जातात ना, ते प्रत्येक ठिकाण परमेश्वराच्या निदर्शनास. हालेलुया. कारण एका ठिकाणी दावीद राजा म्हणतो की
परमेश्वराची सुवार्ता गाजवणारे आहे, जे परमेश्वराच्या सुवार्तेसाठी प्रियानो जे धावपळ करतात, प्रियानो चालतात, कष्ट घेतात, प्रियानो परमेश्वर त्या पावलांना निश्चित काय करतो, आशीर्वाद करतो. आम्ही बघितलं प्रियानो की आमचे पाऊल हे कसे असायला हवे. त्यानंतर प्रियानो आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट प्रियानो स्त्रियांच्या जीवनामध्ये असते, ती म्हणजे तिची जिव्हा. जिव्हा म्हणजेच जीभ किंवा तिचं बोलणं. नीती 2:16 मध्ये आम्हाला वचन पाहायला मिळते. नीती 2:16. ओके, सो या वचनामध्ये आम्ही बघतो की परस्त्रीपासून, मोहक भाषण करणाऱ्या परस्त्रीपासून. सो प्रियानो जिव्हा जी आहे प्रियानो ती कशी आहे, मोहक भाषण करणारी असते. सो अनेक अशा स्त्रिया असतात प्रियानो की ज्या आपल्या शब्दाने प्रियानो काय करतात, पुरुषांना आकर्षित करतात, आपल्या बोलण्याने, आपल्या भाषणाने काय करतात, आकर्षित करतात. म्हणून प्रियानो इतरांना आकर्षित करणारं आपलं भाषण नसूये किंवा मोहक असं भाषण आमचं असू नये, तर प्रियानो आमची जिव्हा जी आहे प्रियानो ती परमेश्वराच्या समोर प्रियानो असत्य जी आहे त्याला वीट मानणारी असावी. आमची जिव्हा जी असावी प्रियानो ती सुज्ञाची जिव्हा असावी. कशाची? सुज्ञानाची, म्हणजे चांगलं ज्ञान बदलणारी आमची जिव्हा असावी. कारण प्रियानो आम्ही बघतो की जिव्हा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. जिव्हा जी आहे प्रियानो ती असत्य बोलणारी जिव्हा आहे. त्यानंतर आम्ही बघतो की कठोर शब्द बोलणारी पण ही जिव्हा आहे. त्याचबरोबर प्रियानो उन्नत जिव्हा सुद्धा असते, जी उन्मत्तपणाने बोलले जाते, आणि त्याबद्दल बायबलमध्ये लिहिलेलं आहे नीती 10:31 मध्ये. नीती 10:31. ओके, सो या ठिकाणी आम्ही बघतो की धार्मिकाच्या मुखावाटे ज्ञान निघते, पण उन्नत जिव्हा झाटली जाईल. जे उन्मत्तपणे बोलतात प्रियानो, जे गर्विष्ठपणे बोलतात, देवाचं वचन सांगतं की ती उन्मत्त जिव्हा जी आहे किंवा ती जीभ जी आहे ती काय होईल, झाटली जाईल. म्हणून प्रियानो आमची जिव्हा जी आहे प्रियानो ही सुज्ञाची जिव्हा असायला हवी. प्रियानो आमच्या मुखाच्या द्वारे प्रियानो काय निघलं पाहिजे, ज्ञान निघलं पाहिजे, सुज्ञता निघली पाहिजे. इतरांसाठी आम्ही सांत्वनपर बोलणारे लोक असायला हवे. कारण उन्मत्तपणा किंवा गोड बोलणं किंवा मोहक भाषण किंवा असत्याची वाणी ह्या गोष्टी आमच्या जिभेच्या द्वारे होता कामा नये. जर आम्ही उन्मत्तपणाने किंवा गर्विष्ठपणाने बोलतो प्रियानो, तर देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की उन्मत्त जिव्हा जी आहे ती काय होईल, झाटली जाईल. परंतु प्रियानो ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं नीती 10:19. ओके, सो या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवतो तो शहाणा. म्हणजे जो आपल्या जिभेला सांभाळतो तो कसा आहे, हालेलुया. सो प्रियानो आम्हाला ह्या शहाण्या मुखाच्या द्वारे प्रियानो सुज्ञता वदावी. चांगले जे शब्द आहेत तेच आमच्या मुखाच्या द्वारे निघावे प्रियानो. कारण आम्ही बघतो की ह्या वाणीमध्ये चांगलं करण्याची क्षमता आहे आणि वाईट करण्याची क्षमता आहे. हालेलुया. म्हणून प्रियानो आम्ही ह्या जिभेचा कसा उपयोग करतो प्रियानो, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे प्रियानो. आमच्या परिवारासाठी प्रियानो, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या प्रियजनांसाठी आमच्याकडून प्रियानो सांत्वनपर किंवा इतरांना बोध करणारे असे शब्द निघले पाहिजे. इतरांना मोहित करणारे, फसवणारे, उन्मत्तपणे बोलणाऱ्या ह्या गोष्टी आमच्या जिभेच्या द्वारे होता कामा नाही. सो प्रियानो ज्याची जिव्हामध्ये सुज्ञता आहे तीच जिव्हा परमेश्वराला आवडते प्रियानो, आणि परमेश्वर त्याच जिव्हेची अपेक्षा आमच्याकडून करतो. म्हणून प्रियानो आज त्या प्रभूला आम्ही म्हणूया की प्रभू तुम्हाला ती सुज्ञानाची जिव्हा दे, सुशिक्षण देणारी जिव्हा तुम्हाला दे. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची प्रार्थना कराल प्रियानो, परमेश्वर तुम्हाला निश्चित याद्वारे आशीर्वादित करेल. त्याचबरोबर प्रियानो देवाची इच्छा आहे की प्रियानो ज्या विश्वासणाऱ्या स्त्रिया आहे प्रियानो त्या तारतम्य असणाऱ्या असाव्या. तारतम्य म्हणजे काय, कुठे कसं वागायचं, कुठल्या ठिकाणानुसार, वेळेनुसार, कोणासमोर कसं, ह्या सगळ्या गोष्टीचं तारतम्य, ह्या गोष्टीचं भान आम्हाला आलंच पाहिजे प्रियानो.
तर बऱ्याचदा आम्ही बघतो प्रियानो, अशाही स्त्रिया आम्ही बघतो प्रियानो, खूप अनुभव आम्हाला सेवकाईमध्ये येतात प्रियानो. वेगवेगळ्या प्रकारचे लोक, वेगवेगळ्या स्वभावाचे लोक, वेगवेगळे विचार करणारे लोक, अनेक प्रकारचे लोक प्रियानो, दिवसभरात कितीतरी लोक आम्हाला भेटतात प्रियानो. वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतात आणि त्यांच्याकडून खूप काही गोष्टी आम्हाला शिकतो. त्यांचे स्वभाव, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांची बॉडी लँग्वेज किंवा इतर अनेक अशा गोष्टी आहेत की त्यावरून आम्हाला खूप काही गोष्टी पाहायला मिळतात, शिकायला मिळतात प्रियानो. काही लोक प्रियानो इतके वयस्कर असतात परंतु त्यांना तारतम्य नसतं बोलण्याचं. मंडळीत कसं बोलावं, घरी कसं बोलावं, पतीशी कसं बोलावं, लेकरांशी कसं बोलावं, मोठ्यांशी कसं बोलावं. प्रियानो, बरेच जण असे होतात की वयस्कर होतात पण ती तारतम्यता त्यांच्यामध्ये येत नाही की कुठल्या ठिकाणात कुठं बोलायचं, किती बोलायचं, कसं बोलायचं, कुठल्या आवाजात बोलायचं. हालेलुया. सो प्रियानो, एक देवाची इच्छा आहे की जी प्रभूमध्ये किंवा जी विश्वासणारी स्त्री आहे प्रियानो, तिचं जीवन हे तारतम्य असणारं जीवन असेल. तिला प्रत्येक गोष्टीचं भान असायलाच हवं की आपण कुठे आहोत, कोणाशी बोलतोय, किती बोलतोय, कसं बोलतोय. हालेलुया. सो खूप काही गोष्टी ह्या गोष्टीवर प्रियानो अवलंबून असतात प्रियानो. ज्यावेळेस लोक आपल्याकडे बघतात ना प्रियानो, अनेक गोष्टी प्रियानो ते आपल्या जीवनातून निरीक्षण करत असतात की व्यक्ती कशी आहे, हिचं तारतम्य आहे का, बोलणं आहे, वागणं आहे, सगळ्या गोष्टी प्रियानो ह्या आपल्या जीवनातून, आपल्या वागण्यातून दिसून येतात प्रियानो. हालेलुया. सो प्रियानो, देवाची इच्छा आहे की त्याच्या लेकरांना कोणीही नाव ठेवू नये, है की नाही, त्याच्या कन्याला कोणीही नाव ठेवू नये. म्हणून देवाचं वचन प्रत्येक गोष्ट आम्हाला शिकवतं प्रियानो की आमचं जीवन हे कसं असावं, आम्ही कोणाला किती आदर द्यावा, कुटुंबामध्ये पतीला, पत्नीला, लेकरांना, प्रियजनांना, मोठ्या व्यक्तीला, पाहुण्यांना, मंडळींना, सेवकांना, ह्या सगळ्या गोष्टीचं तारतम्य आम्हाला आलंच पाहिजे प्रियानो. आमच्यामध्ये अशी कुठलीही जागा असायला नको की ज्याद्वारे लोकांना आमच्याविषयी प्रियानो किंवा आमच्या कमतरतेविषयी बोलण्यासाठी विषय मिळेल. प्रियानो, जे बाकीचे लोक आहेत त्यांनी प्रियानो विश्वासणाऱ्या स्त्रीकडून हे शिकलंच पाहिजे की ह्या व्यक्तीमध्ये किती तारतम्य आहे, प्रत्येक परिस्थितीला ती कसं सामोरी जाते किंवा प्रत्येक परिस्थितीला ती कशी हँडल करते, ह्या सगळ्या गोष्टी तिला आल्याच पाहिजे प्रियानो. असं नको होतं की प्रियानो तिला लोकांनी हसावं किंवा नाव ठेवावं, ही देवाची मुळीच इच्छा नाही प्रियानो. म्हणून प्रियानो, आमच्या जीवनामध्ये तारतम्यपणा असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीचं भान आम्हाला असणं गरजेचं आहे की आम्ही कुठे आहोत, कोण आहोत. हालेलुया. कधी कधी इतर लोकांमध्ये गेलं तर आम्ही विसरून जातो की प्रियानो आम्ही कोण आहोत. आम्ही विसरतो की आम्ही विश्वासणारे आहोत, प्रार्थना करणारे आहोत. म्हणून प्रियानो, प्रत्येक गोष्टीमध्ये स्त्रियांना तारतम्य असणं खूप गरजेचं आहे आणि त्या आल्याच पाहिजे. कारण देवाला वाटत नाही की प्रियानो कोणीही तुमच्याबद्दल एखादी चूक काढावी किंवा तुम्हाला नाव ठेवावं, कारण तुम्ही त्या जिवंत देवाच्या मुली आहात. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो त्या प्रभूला मागा की प्रभू तू मला शिकव, जरी माझ्या जीवनात ह्या गोष्टी नसेल परंतु तू मला शिकव प्रभू की मी एक तारतम्य किंवा एक भान असणारी स्त्री असावी. आम्ही कुठेही जाऊ, कुठेही असू द्या प्रियानो, आम्ही आमचं तारतम्य कदापिही ढळू देऊ नये प्रियानो. आमच्या जीवनाबद्दल आमचं भान असणं गरजेचं आहे. आम्ही कोण आहोत, कुठे आहोत, कुठल्या ठिकाणामध्ये आहोत, कुठल्या लोकांमध्ये आहोत, कसे आहोत, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आल्या पाहिजेत. आम्ही विधर्मी लोकांमध्ये जातोय त्या ठिकाणी आम्ही कसं वागतोय, आम्ही विश्वासणाऱ्यामध्ये मंडळीमध्ये आहोत, आम्ही मंडळीसोबत कसं वागतोय, आम्ही सेवकांसमोर कसं आहोत, आमच्या परिवारासोबत कशा आहोत. नाही तर बऱ्याचदा प्रियानो असं होतं की काही स्त्रिया जसं घरात वागतात तसंच मंडळीत वागतात, जसं ते घरच्यांशी बोलतात तसंच ते सेवकांशी बोलतात. नाही प्रियानो, आम्हाला तारतम्य असायलाच हवं की नाही. ज्यावेळेस आम्ही बघतो की हन्ना परमेश्वराच्या मंदिरात आली प्रियानो, त्यावेळेस ज्यावेळेस ती एलीशी बोलते त्यावेळेस म्हणते माझे स्वामी. हालेलुया. सो ह्या स्त्रिया आम्हाला शिकवतात प्रियानो की आमचं जीवन एक आदर्श जीवन किंवा एक तारतम्य असणारं जीवन कसं असायला हवं. आणि जे तारतम्य ज्या स्त्रीला नाही प्रियानो, तिच्याबद्दल बायबलमध्ये एक वचन लिहिलेलं आहे, नीती याचा 11वा अध्याय वचन 22, नीती 11:22.
हालेलुया. या वचनामध्ये लिहिले की डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ तशी तारतम्य नसलेली सुंदर स्त्री समजावी. फक्त सुंदरच असून चालत नाही बरं का. हालेलुया. फक्त सुंदरतेमध्ये सगळ्या नाही. मी काही जण असे बघितले प्राणो की ते खूप सुंदर असतात, परंतु त्यांना वागणं बोलणं किंवा कुठल्याही प्रकारचं तारतम्य त्यांच्यामध्ये नसतं. खूप काही अशा अनुभव आमच्याकडे येतात. खूप वेगवेगळे लोक आमच्याकडे येतात प्राणो. कधी कधी त्यांच्याकडं बघून वाटतं की नाही ही व्यक्ती खूप तारतम्य असणारी असेल, परंतु ज्यावेळेस ते तोंड उघडतात किंवा बोलतात किंवा त्यांचे बॉडी लँग्वेज असेल किंवा त्यांचं वागणूक किंवा त्यांचं जे बिहेवियर असतं तेवढ्या वेळातलं त्या खूप काही गोष्टी आम्हाला दाखवून देतं प्राणो. परमेश्वराने इतका अनुग्रह परमेश्वराने केलेला आहे प्राणो की एखाद्या स्त्रीकडे जरी बघितलं तर परमेश्वर तिचा सगळा बायोडाटा समोर आणतं प्राणो. इतकं परमेश्वर प्राणो त्याच्या वचनाच्या द्वारे शिकवतो प्राणो. आणि देवाची इच्छा आहे की प्राणो त्याच्या ज्या स्त्री आहे किंवा विश्वासणाऱ्या ज्या स्त्री आहे प्राणो त्यांच्याकडे तारतम्य असायलाच हवं, की ज्याद्वारे प्राणो त्या कोणासमोरही प्राणो त्या कमी पडणार नाही. त्या कुठेही जाऊ, कुठेही राहू, कुठल्या लोकात कुठल्याही ठिकाणामध्ये जाऊ प्राणो कसं वागायचं हे आलंच पाहिजे. हालेलुया. सो काही काही असतात प्राणो खूप म्हणजे वयस्कर असतात, पण त्यांचं राहणं वागणं खूप बालिश असतं प्राणो. तुम्ही कधी कधी बघितलं असं तुम्हाला आढळलं असेल की नाही. त्यांचं बोलणं एकदम लहान लेकरांसारखं किंवा बालिश असतं. किंवा कधी कधी प्राणो त्यांना समजत नाही की लेकरांसोबत कसं बोलावं, किंवा कधी कधी समजत नाही म्हाताऱ्या व्यक्तीसोबत कसं बोलावं, कारण तारतम्य नाही. सो आम्हाला हे तारतम्य आलंच पाहिजे, विशेष करून देवाच्या ज्या निवडलेल्या स्त्री आहेत त्यांच्यामध्येच प्राणो. याच्याद्वारे कोणालाही प्राणो आमच्यामध्ये कमतरता दिसणार नाही. हालेलुया. कारण ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ तशी तारतम्य नसलेली सुंदर स्त्री समजावी. विचार करा प्राणो, डुकराच्या नाकात जर नथ घातली तर ते चांगलं दिसेल का? आहे की नाही. आम्ही किती सुंदर आहोत परंतु आमच्यामध्ये तारतम्य नाही, ते तसंच दिसेल की नाही. विचार करा, इमेज करा. एक सपोज एक डुक्कर आहे त्याच्या नाकात नथ आहे, कसं वाटेल ते? आवडेल का तुम्हाला? सो स्त्रियांच्या बाबतीत तसंच असतं प्राणो. ज्या वेळेस प्राणो त्या स्त्रीमध्ये तारतम्य नसतं ना ती स्त्री अशीच दिसते. म्हणून प्राणो आमच्यामध्ये तारतम्यपणा किंवा भान असणं खूप गरजेचं आहे. ह्या गोष्टीचं भान आम्हाला असलंच पाहिजे की आम्ही कुठे आहोत, काय आहोत, कोणत्या लोकात आहोत, आम्ही कोण आहोत, आम्ही काय करत आहोत, ह्या सगळ्या गोष्टीचं भान आम्हाला आलंच पाहिजे. आणि माझा विश्वास आहे की प्राणो तुम्हाला परमेश्वर निश्चित त्याच्या वचनाच्या द्वारे परमेश्वर ते तारतम्य तुम्हाला देईल. हालेलुया. ओके. सो प्राणो आम्ही बघतो की काही स्त्रिया अशा असतात प्राणो ज्या खूप उशिरा उठणाऱ्या असतात बरं का. परंतु प्राणो जी सुज्ञ स्त्रिया असतात ना ते काय करतात माहिती का, सकाळीच उठतात. हालेलुया. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्राणो नीती 31 आणि 27, नीती 31:27. ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिलेले आहे प्राणो ते आपल्या कुटुंबाच्या आचारा विचाराकडे लक्ष देते. ती आळशी बसून अन्न खात नाही, तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करतो. सो प्राणो आम्ही बघतो की अशा स्त्रिया प्रभूला हव्या प्राणो की ज्या आपल्या कुटुंबाच्या आचारा विचाराकडे काय करतील, लक्ष देतील. बरेच जण अशा असतात प्राणो की त्या घरामध्ये प्राणो ते जास्त लक्ष देत नाही, परंतु देवाची इच्छा आहे की प्राणो स्त्रियांनी आपल्या कुटुंबाच्या आचार विचाराकडे लक्ष द्यावे आणि त्या बसून अन्न खात नाही, त्या आळशी बसून अन्न खात नाही. सो परमेश्वराला प्राणो आम्हाला पाहायला मिळतं की अशा स्त्रिया परमेश्वराला आवडतात की ज्या कष्ट करणाऱ्या आहे की नाही, स्वतःच्या हाताने कष्ट करून खाणाऱ्या आहे. ज्या आळशी बसून खाणाऱ्या स्त्री आहे त्यात परमेश्वराला मुळीच आवडत नाही. हालेलुया. त्यानंतर प्राणो आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट आम्ही बघतो की प्राणो
काही ज्या स्त्रिया असतात ना प्रियानो, त्या खूप कटकट्या असतात. कटकटी म्हणजे कशा असतात सांगा? वादविवाद करणाऱ्या असतात, बरोबर. त्यांच्याबद्दल प्रियानो वचनामध्ये लिहिलेलं आहे. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं नीती 26 आणि 20. ओके, सो आम्ही बघतो की या वचनामध्ये लिहिलेलं आहे की सरपण नसल्यामुळे विस्तो, कानाशी लागणारा कोणी नसला म्हणजे तंटा मिटतो. परंतु प्रियानो आम्ही बघतो की बऱ्याचदा प्रियानो काही ज्या स्त्रिया असतात प्रियानो, त्या नेहमी आपल्या पतीच्या तोंडाशी लागतात प्रियानो. आणखी वादविवाद वाढतात, आणखी शब्दानं शब्द बोलतात. जसं प्रियानो आम्ही बघतो की शब्द वाढले की काय होतात, आणखी वादविवाद होतात. जसं आम्ही बघतो की सरपण अधिक टाकलं तर आणखी काय होतं, आणखी जास्त पेटतं, आहे की नाही. शब्द हे आमच्या सरपणाचं काम करतात बरं का, पेटवण्याचं काम करतात. आणि म्हणून प्रियानो या ठिकाणी वचनामध्ये लिहिलेलं आहे की सरपण नसल्यामुळे विस्तो, कानाशी लागणारा कोणी नसला म्हणजे तंटा मिटतो. सो परमेश्वराची इच्छा आहे की प्रियानो एक स्त्री जी असेल प्रियानो, ती वादविवाद न करणारी किंवा आपल्या पतीच्या तोंडाला न लागणारी असावी. आणखी प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं नीती 27 आणि 15. ओके, या वचनामध्ये लिहिलेलं आहे की पावसाच्या झडीच्या दिवशी सतत गळते टिपके व कटकटी बायको ही सारखीच आहे. जसं आम्ही बघतो प्रियानो, ज्यावेळेस झड लागते ते थेंब कसे पडतात, एक 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 पडतच राहतात, थांबत नाही, जोरात पण येत नाही आणि हळू पण नाही पडत, फक्त टिप 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 कंटाळून जातं आहे ना त्याला. सो ह्या वचनामध्ये लिहिलं की जी स्त्री कटकटी असते ती कशी आहे, पावसाच्या झडीच्या दिवशी सतत गळते टिपके व कटकटी बायको ही सारखीच आहे. प्रियानो परमेश्वराला अशी स्त्री मुळीच आवडत नाही की प्रियानो ती सातत्याने कटकट 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 वादविवाद करणारी असते. सो अनेक परिवारामध्ये प्रियानो अनेक जण काउन्सिलिंगसाठी आमच्याकडे येतात प्रियानो. ते सांगतात की असंच झालं सिस्टर, माझ्या पतीने वादविवाद केला, मला मारहाण केली वगैरे वगैरे बरंच. मग आम्ही पण त्यांना विचारतो सिस्टर तुम्ही काही म्हटल्या का, कशाबद्दल तुम्ही बोलतात का. मग त्या सांगतात की मी याच्यासाठी पाठीमागे लागले होते, गट काढण्यासाठी किंवा हे करण्यासाठी किंवा ते करण्यासाठी, किंवा मी सातत्याने ह्या गोष्टी सांगत होते. कधी कधी प्रियानो एखादी गोष्ट प्रियानो सातत्याने त्याच गोष्टीसाठी रट लावली जाते किंवा सातत्याने तीच गोष्ट मागितली जाते किंवा ते करण्यासाठी प्रियानो सातत्याने वादविवाद होतात. आम्ही बघतो की जी स्त्री सारखं वादविवाद किंवा कटकट करते ना, ती कशी आहे, झडीच्या दिवशी जसे टिपके पडतात तशी आहे. आणि अशी स्त्री परमेश्वराला मुळीच आवडत नाही प्रियानो, की जी प्रियानो कटकटी आहे ती. हालेलुया. आणखी प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं नीती याचा 25वा अध्याय वचन 24 की भांडखोर बायकोपेक्षा प्रशस्त घरात राहण्यापेक्षा धाब्याच्या एका कोपऱ्याला बसणे पुरवले. एकटं राखणं बरं, आहे की नाही. जी स्त्री नेहमी वादविवाद किंवा कटकट करणारी आहे प्रियानो, तिच्यापेक्षा एकटं राहणं बरं. आणि ज्या घरामध्ये प्रियानो सातत्याने वादविवाद असतात किंवा ज्या घरामध्ये सातत्याने कलह असतात प्रियानो, सैतानाचा प्रभाव त्या घरामध्ये अधिक जास्त असतो, कारण ते घर कधीच आनंदी राहू शकत नाही. आणि देवाचं वचन सांगतं की सर्वदा काय करा. मग ज्या ठिकाणी वादविवाद आहे, ज्या ठिकाणी मतभेद आहे, ज्या ठिकाणी कटकटी आहे, त्या ठिकाणी आनंद राहील का. हालेलुया. आणि ज्या ठिकाणी सातत्याने कटकट वादविवाद आहे त्या घरावर प्रियानो सैतानाचा प्रभाव होतो. आणि जर आम्हाला वाटत असेल की ह्या गोष्टी आमच्या घरावर येऊ नये किंवा होऊ नये, तर प्रियानो आम्ही शांत राहणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. जर आम्ही सरपण टाकलंच नाही किंवा अधिक आम्ही वादविवाद केलाच नाही, शब्दाने शब्द वाढलाच नाही, तर वाद वाढेल का. आम्हाला सरपणाचं काम मुळीच करायचं नाही. अशा स्त्रिया परमेश्वराला मुळीच आवडत नाही. आणि भांडखोर बायका तर परमेश्वराला मुळीच आवडत नाही, हे की नाही. जी भांडखोर बायको आहे ना, ती पतीचे हाडं सडवणारी म्हटलेलं आहे. आतून ती खोकलं बनवते.
म्हणून प्राणो एक पत्नीची भूमिका खूप महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे, तुमच्या काही गरजा असेल, काही मागण्या असेल, तुम्ही शांतीने प्रेमाने तुम्ही समजून सांगू शकता. आणि तेही झालं नाही तर तुम्ही फक्त प्रार्थना करा. तुम्हाला भांडण्याची किंवा मागण्याचीही गरज पडणार नाही. जे तुम्हाला हवं आहे ना ते तुमचे पती आपोआप आणून देतील. हालेलुया. तुम्हाला मागण्याचीही गरज पडणार नाही, भांडण करण्याची, वादविवाद करण्याचीही गरज पडणार नाही. कारण परमेश्वराला प्राणो वादविवाद करणं किंवा भांडखोरपणा जो आहे तो परमेश्वराला मुळीच आवडत नाही. आणखी काही स्त्रिया असतात की प्राणो त्या इतरांच्या भांडणामध्ये राहतात, भांडणामध्ये पडतात, काहींचं असतात. आणि त्यांच्याबद्दल पण एक वचन आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळते. नीतिसूत्र याचा 26 अध्याय वचन 17 की दुसऱ्याच्या तंटात पडून संतप्त होणारा, सहज जवळून जाणाऱ्या कुत्र्याचे कान धरून ओढण्यासारखा होय. सो परमेश्वराला ही गोष्ट मुळीच आवडत नाही की आम्ही इतरांच्या भांडणामध्ये पडावं आणि स्वतःच राग करून घ्यावा. कधी कधी बऱ्याचदा आम्ही दुसऱ्याच्या भांडणात पडतो आणि आम्हाला खूप राग येतो, आहे की नाही. भांडणं दुसऱ्यांचेच, पण आम्हीच चिडतो, आम्हीच रागवतोय. हे कसं आहे माहिती का. सपोज ज्या प्रकारे वचनात आम्हाला पाहायला मिळतं की दुसऱ्याच्या तंटात पडून संतप्त होणारा, सहज जवळून जाणाऱ्या कुत्र्याचे कान धरून ओढणाऱ्यासारखा होय. जर विचार करा प्राणो, एखादा कुत्रा आपल्या जवळून जातोय आणि जर आम्ही त्याचा कान जर ओढतोय तर मला चावेल का नाही? चावेल ना. म्हणून दुसऱ्याच्या भांडणामध्ये पडायचं आणि संताप करून घ्यायचा आणि आपण पण स्वतः भांडणं करायचे. विशेष म्हणजे पतीसोबत, कारण पतीबद्दलच जास्त लिहिलेलं आहे भांडखोर बायको, ठीक आहे नाही. परमेश्वराला भांडखोर बायको मुळीच आवडत नाही. प्राण तुम्ही परमेश्वराच्या निवडलेल्या प्रिय बहिणी आहात. प्राणो देवाने तुम्हाला जगातून वेगळं केलेलं आहे. प्राणो एक शांत आणि संयमी जीवन आमचं असायलाच हवं प्राणो, कारण अशा स्त्रिया परमेश्वराला मुळीच आवडत नाही. आणि ज्या प्राणो मी बघतो की ज्या सुज्ञ स्त्रिया आहे प्राणो त्या कदापिही वादविवाद करत नाही. ओके. आणखी प्राणो आम्ही बघतो की काही स्त्रिया असतात प्राणो की ज्या आदरातिथ्य करण्यासाठी खूप तत्पर असतात. आणि मी बघतो की जी सारा आहे प्राणो, ज्यावेळेस प्राणो अब्राम ममरेच्या राईमध्ये भर उन्हात बसला होता त्यावेळेस परमेश्वर 3 पुरुष त्याच्याकडे आले, त्यामध्ये एक परमेश्वर होता. आणि आम्ही बघतो की साराने त्यावेळेस प्राणो इतकी म्हातारी असतानाही त्याने आपल्या हाताने प्राणो अन्न बनवलं आणि आम्ही बघतो की ते अन्न अब्रामाने त्या 3 पुरुषाला दिलं. आणि आम्ही बघतो की त्याच्याद्वारे सारेने अब्रामाच्या पत्नीने प्राणो आशीर्वाद मिळवले. आणि परमेश्वर तिला म्हटलं की ज्यावेळेस मी पुन्हा तुझ्याकडे येईल, वसंत ऋतूत पुन्हा तुझ्याकडे येईल, त्यावेळेस तुझ्या मांडीवर काय असेल? बाळ असेल. सो प्राणो ह्या गोष्टी आम्हाला शिकवतात प्राणो एका स्त्रीचं जीवन की आम्ही कशा प्रकारे प्राणो इतरांचा आदरातिथ्य करणारे असावे की ज्याद्वारे प्राणो आम्ही आशीर्वादित व्हावे. त्याचबरोबर प्राणो आणखीन काही स्त्रिया ज्याच्याबद्दल परमेश्वर बायबलमध्ये आम्हाला शिकवतो प्राणो की त्या सेवेत किंवा मिनिस्ट्रीमध्ये काम करणे आहे, मंडळीमध्ये काम करणारे आहे. शेवटचं वचन आम्ही वाचूया, रोम 6:16. रोम 16:3. ओके. रोमियाचा 16वा अध्याय वचन 1 किंक्रियातील मंडळीची सेविका आमची बहीण फिबी हिची मी तुम्हाला शिफारस करतो. सो या ठिकाणामध्ये एक प्राणो फिबी नावाची जी एक स्त्री आहे प्राणो तिच्याबद्दल आम्ही बघतो की पॉल या ठिकाणी शिफारस करत आहे. ती मंडळीमध्ये प्राणो काम करणारी स्त्री आहे. त्याचबरोबर वचन 12 आम्हाला पाहायला मिळतं की प्रभूमध्ये श्रम करणाऱ्या त्रुफेना व त्रुफासा ह्यांना सलाम सांगा. प्रिय पार्सिस हिला सलाम सांगा, तिने प्रभूमध्ये फार श्रम केले. सो परमेश्वर अशा स्त्रियांची अपेक्षा करत आहे प्राणो ज्या फिबीसारख्या आहे, ज्या त्रुफेना व त्रुफासा यांच्यासारख्या आहे, ज्या पार्सिससारख्या आहे, ज्यांनी प्रभूमध्ये फार श्रम केले, मंडळीसाठी मंडळीच्या लोकांसाठी श्रम केले आणि देवाने त्यांना आशीर्वादित केलं. सो प्राणो परमेश्वर ह्या स्त्रियांच्याद्वारे आम्हाला शिकू इच्छितो की प्राणो आम्ही देखील प्रभूच्या कामामध्ये श्रम घ्यावे आणि प्रभूच्या कामासाठी मदत करावी. सो परमेश्वर प्राणो या वचनाच्याद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. आणि माझा विश्वास आहे की खूप काही गोष्टी परमेश्वराने त्याच्या वचनातून तुम्हाला शिकवलेल्या आहे. हालेलुया. आमचं पोशाख, आमचे हात, आमचे डोळे, आमचे पाय
आमचं तारतम्यपणा आणि अनेक गोष्टी आहे की ज्या देवाने त्याच्या वचनाच्या द्वारे प्राणो आम्हाला शिकवले आहे. आणि परमेश्वर करो प्राणो ह्या वचनाच्या द्वारे प्रभू एक सुज्ञ स्त्री तुम्हाला बनव आणि परमेश्वराच्या कामासाठी तुम्हाला उपयोगात आणो. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. आमेन.